कोल्डप्ले वर्ल्ड टूर 2025चा पहिला कॉन्सर्ट आज नवी मुंबईतल्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती होणार आहे। रात्री 7:45 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल। नवी मुंबईमध्ये दृश्य आपण बघतो आहोत। मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुणाईची झुंबड आपल्याला उडाल्याचे चित्र नवी मुंबईमध्ये दिसतंय। डी.वाय. पाटील स्टेडियमवरती हा पहिला कॉन्सर्ट होतोय। नवी मुंबईमध्ये आज कोल्डप्लेची धूम अनुभवायला मिळणार आहे आणि त्या निमित्तानं उसळलेली ही तरुणाईची विशेषतः गर्दी आपल्याला नवी मुंबईत बघायला मिळते। कोल्डप्ले वर्ल्ड टूर 2025चा पहिला कॉन्सर्ट आज नवी मुंबईतल्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती होणार आहे आणि याच विषयी आपण बोलूया। प्रतिनिधी अंकिता करंगुटकर सध्या या कॉन्सर्टमधनं आपल्या सोबत आहेत। अंकिता, कसा उत्साह या सगळ्या उपस्थितांमध्ये विशेषतः तरुणाईमध्ये आपल्याला बघायला मिळतोय? नक्कीच गुरु, आपण नवी मुंबईमध्ये सध्या डी.वाय. पाटील स्टेडियमच्या बाहेरच उभे आहोत। अगदी तरुणाईमध्ये खूप मोठा उत्साह पाहायला मिळतोय। खरं तर जेव्हा हा कॉन्सर्ट आज म्हणजे पब्लिक हे होणार होता, जो ठरलं होतं, त्यावेळेलाच तरुणाईमध्ये खूप जास्त उत्साह पाहायला मिळत होता। अगदी तिकीट जेव्हा विक्रीसाठी आली होती 22 सप्टेंबरला, काही मिनिटांमध्येच ती तिकीट अगदी बुक झाली होती आणि साईट देखील हँगली होती। त्यानंतर मग बऱ्यापैकी ब्लॅकमध्ये तिकीट गेली असा सुद्धा बऱ्यापैकी म्हणण्यात आलं होतं। पण त्यानंतर सुद्धा आता आज जो दिवस आहे, अगदी 3 दिवस हा कॉन्सर्ट चालणार आहे। मुंबई महापालिकेनं अगदी व्यवस्था चोख केली आहे। मोठी पोलीस यंत्रणा देखील इथे तैनात आहे। त्याचबरोबर वाहतुकीची ही देखील व्यवस्था देखील करण्यात आली होती। तरुणाईमध्ये खूप मोठा उत्साह पाहायला मिळतोय। अगदी भारतातून नव्हे तर अगदी जगभरातून इथे तरुण मंडळी म्हणजे जेन झी ज्यांच्यामध्ये हा उत्साह पाहायला मिळतो, ती मंडळी इथे सध्या उपस्थित आहेत। सगळे खूप उत्साही आहेत। अगदी म्हणजे तिकीट काही जण निराश देखील आहेत की तिकीट मिळालेली नाहीयेत। अगदी हाऊसफुल झालंय। आजूबाजूची जी हॉटेल्स आहेत ती देखील अगदी काही दिवसांमध्ये बुक झाली होती। त्यामुळे आता देखील खूप मोठ्या प्रमाणावर इथे आजूबाजूला पब्लिक पाहायला मिळते। गुरु, अगदी धन्यवाद हा सगळा तिकडचा माहोल आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल। धन्यवाद। आणि आज दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज आहे। कोल्डप्ले कॉन्सर्टचा वाहतुकीवरती फटका बसलेला आहे। सीबीडी पासून सानपाड्यापर्यंत गाड्यांच्या रांगा यामुळे पाहायला मिळत आहेत। हायवेवरती 5 ते 7 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जॅम दिसत आहे। कॉन्सर्टला आलेल्या लोकांनी हायवेला गाड्या लावल्यामुळे वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे। ही दृश्य आपण बघतोय नवी मुंबई परिसरामधली दृश्य आहेत। हायवेवरती 5 ते 7 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा दिसत आहेत। Thank you.